Hello students, today's topic octal number system. What is a octal number system? The system 8 symbol are used from 0 to 7 means 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 are number as used and its radix is a 8. The convert octal number into a डेसिमल नंबर फॉर द फॉलोइंग टेबल मीन्स आपल्याला टेबल फॉर्म यूज करून आपल्याला ऑक्टेल नंबर सिस्टीम ही बघायची आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनमध्ये टेबल्स कसा आपल्याला क्रिएट केलेला आहे आणि कशा त्या डेसिमल व्हॅल्यू घ्यायच्या आहे ते आपण बघूया. द गिवन टेबल मीन्स ऑक्टेल वेटेज अँड सेकंड पॉईंट डेसिमल व्हॅल्यू स्टार्ट इन 8^0, 8^1, 8^2, 8^3, 8^4 and decimal point value 8^-1, 8^-2. 8^0 is decimal value 1, 8^1 decimal value is a 8, 8^2 decimal value is a 64, 8^3 decimal value is a 512 and 8^4 the decimal value is a 4096 and then 8^-1 the decimal value is a 0.125 and then 8^-2 the decimal value is a 0.015625. the decimal point means for example तुम्हाला जर एक्झाम्पल दिलेला आहे 11.01 तर आपल्याला पॉईंट नंतरच्या व्हॅल्यूसाठी आपल्याला डेसिमल पॉईंट मीन 8^-1, 8^-2 या व्हॅल्यू यूज करायच्या आहे. तर आपण एक्झाम्पल बघूया मीन्स कन्वर्जन बघूया ऑक्टेल टू बायनरी अँड बायनरी टू ऑक्टेल कन्वर्जन. फर्स्ट ऑफ ऑल ऑक्टेल टू बायनरी कन्वर्जन. टू कन्वर्ट अ ऑक्टेल नंबर इनटू अ बायनरी नंबर कन्वर्ट each hex digit into a 3-bit binary code. The other hand, to convert a binary number into octal number, the group of 4 bits and find their decimal value. The following example means आपल्याला ऑक्टेल टू बायनरी कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला टेबलचं यूज करायचं आहे. तर आपल्याला बायनरी नंबर आणि ऑक्टेल नंबर दिलेले आहे. ऑक्टेल नंबर आपले 0 to 7 पर्यंत आहे. तर आपल्या 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याच्या बायनरी कोडमध्ये कसं कन्वर्जन झालेलं आहे ते आपण बघणार आहोत. बट त्या आपल्याला व्हॅल्यू ऑलरेडी टेबल फॉर्ममध्ये दिलेले आहे. 0 बायनरी नंबर काय आपला 000 1 001, 2चा काय 010 3 011 4 100 5 101 6 110 7 111. तर आपल्याला या बायनरी व्हॅल्यू आपल्याला यूज करायचे आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट 25 आपल्याला ऑक्टेल नंबर दिलेला आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला बायनरी नंबरमध्ये करायचं आहे. 2 आपला ह्या टेबलमध्ये काय आहे तर 010 तर आपण राईट डाऊन केलेला आहे 010 अँड देन नेक्स्ट 5ची व्हॅल्यू काय आहे बायनरी तर 101. तर आपला काय आलेला आहे टोटल 010101 अँड देन इज इक्वल टू स्टार्टिंगच्या 0ला तुम्ही एलिमेंटसुद्धा करू शकता म्हणजे आपलं टोटल आन्सर काय आलं 10101. दिस इज अ बायनरी कोड. नेक्स्ट एक्झाम्पल 1 2 3 इज इक्वल टू 1ची व्हॅल्यू काय आहे आपली 001 अँड देन 2ची 010 अँड देन लास्ट वन इज अ 3 011. त्या व्हॅल्यू आपण बायनरी कोडच्या टेबलमधून घेतलेले आहे. अँड देन इज इक्वल टू फायनल व्हॅल्यू इज आपले जे 20 आहे ते आपण इलिमिनेट केले आहे. जर ॲज इट इज तुम्ही ती व्हॅल्यू लिहिली तरी चालणार आहे आणि 0 स्टार्टिंगचे जे 0 आहे त्याची काहीच व्हॅल्यू नसते त्याच्यामुळे आपण इलिमिनेट करून ती व्हॅल्यू राईट डाऊन केलेली आहे. तर टोटल आपलं फायनल आन्सर काय आलेला आहे 1010011. अँड देन नेक्स्ट एक्झाम्पल डेसिमल पॉईंटमधलं एक्झाम्पल बघूया 22.5 इज इक्वल टू 2ची व्हॅल्यू काय आहे आपली 010 अँड देन वन्स अगेन 2ची व्हॅल्यू 010.5 5ची व्हॅल्यू काय आहे 101 इज इक्वल टू फायनल आन्सर इज 10010.101. आपण ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा 0 एलिमेंट करून फायनल आन्सर लिहिलेला आहे. नेक्स्ट
binary to octal conversion. The next point, binary to octal number system. First example, 1 0 0 0 1 1 0 1 0. This is a binary code. First of all आपल्याला जो गिवन नंबर आहे तो आपण राईट डाऊन करणार आहोत. 1 0 0 0 1 1 0 1 0 अँड देन या नंबरचे 3 बिट्समध्ये आपण डिवाइड करणार आहोत. तर आपण नेक्स्ट तुम्हाला अंडरलाईन करून मी नेक्स्ट राईट डाऊन केलेला आहे. 1 0 0 स्पेस 0 1 1 स्पेस 0 1 0. तर आपण आता बायनरी कोडमध्ये 3 डिजिट घेऊन आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. 1 0 0 या ऑक्टल नंबर कोणता आहे तर 4 आहे. आपण त्याच्या खाली 4 राईट डाऊन केला. 0 1 1 आपण टेबलमध्ये बघूया बायनरीच्या. 0 1 1 हा नंबर कसला आहे ऑक्टेल तर 3चा बायनरी कोड आहे हा. आणि 0 1 0 हा बायनरी कोड कसला आहे तर 2चा आहे. तर आपला आन्सर काय आलेला आहे 4 3 2. दिस इज अ ऑक्टेल नंबर मीन्स बायनरी टू ऑक्टेल नंबर सिस्टीम. बायनरी टू ऑक्टेल नंबर सिस्टीममध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल जो गिवन नंबर दिलेला आहे तो राईट डाऊन करायचा. त्याच्यानंतर आपल्याला 3 बिट्समध्ये डिव्हाइड करायचे आणि जो बायनरी कोड आहे त्याचा ऑक्टेल नंबर काय आहे ते आपल्याला राईट डाऊन करायचं. दिस इज अ आन्सर. नेक्स्ट पॉइंट, हेक्स टू ऑक्टेल कन्वर्जन. टू कन्वर्ट अ हेक्स नंबर इनटू ऑक्टेल, फर्स्ट कन्वर्ट hex into binary and then make groups of 3 bits from LSB and zeros on left and right side of required. After making the groups convert each 3 bit binary into octal equivalent. Means same as आपल्याला या एक्झाम्पल मध्ये सुद्धा 3 बिट्स मध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं आहे मीन्स डिवाइड करायचे आहे. तर आपण 8421 बिट मध्ये कन्वर्जन बघूया. 0 इज अ डेसिमल व्हॅल्यू आणि BCD कोडमध्ये कसं कन्वर्जन होणार आहे ते बघूया. 0 व्हॅल्यू इज अ 0 0 0 0. 1 व्हॅल्यू इज अ 0 0 0 1. 2ची व्हॅल्यू काय आहे टेबलमध्ये 0 0 1 0. 3ची 0 0 1 1. 4ची व्हॅल्यू 0 1 0 0. 5ची व्हॅल्यू 0 1 0 1. 6ची व्हॅल्यू 0 1 1 0. 7ची व्हॅल्यू 0 1 1 1. 8 1 0 0 0. 9 1 0 0 1. and then next 10 means A, 11 means B, 12 means C, and then 13 means D, 14 means E, and 15 means F. तर 10 ची व्हॅल्यू काय आहे आपली 1 0 1 0. 11 ची 1 0 1 1. 12 ची 1 1 0 0. 13 ची 1 0 1 1. 14 ची 1 1 1 0. 15 ची 1 1 1 1. दिस इज अ टेबल फॉर्म BCD कोड अँड देन हाच टेबल यूज करून आपल्याला हेक्साडेसिमल टू ऑक्टेल नंबर कन्वर्जन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल 5CA. दिस इज अ हेक्साडेसिमल नंबर अँड देन कन्वर्जन इनटू ऑक्टेल नंबर कन्वर्जन मीन्स फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण राईट डाऊन करणार आहोत. 5CA अँड देन व्हॉट इज अ 5ची व्हॅल्यू काय आहे आपली टेबलमध्ये तर 0 1 0 आपण राईट डाऊन केली. थोडा स्पेस द्यायचा त्याच्यात. आणि C मीन्स काय आहे आपला 12ची व्हॅल्यू काय आहे आपली 1 1 0 0. अँड देन नेक्स्ट Aची व्हॅल्यू काय आहे आपली A मीन्स 10ची व्हॅल्यू काय आहे आपली 1 0 1 0. दिस इज अ ऑक्टेल नंबर सिस्टीम. नेक्स्ट एक्झाम्पल 3B.2E. This is a first of all write down this given number 3 space B.2E आपण राईट डाऊन केलेला आहे. नेक्स्ट इज इक्वल टू 3ची व्हॅल्यू काय आहे आपली टेबलमधली 0 0 1 1 स्पेस Bची व्हॅल्यू काय आहे आपली 1 0 1 1. पॉईंट 2ची व्हॅल्यू काय आहे आपली 0 0 1 0. अँड देन लास्ट इज अ E मीन्स 14ची व्हॅल्यू काय आहे आपली 1 1 1 0. दिस इज अ सेकंड एक्झाम्पल असो. तर तुम्ही हे फॉर्म्युले आणि टेबल यूज करून एक्झाम्पल सॉल्व करून बघा आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम आले तर तुम्ही झूम मीटमध्ये आपण डिस्कस करूया. थँक्यू.